हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी ज्वारीच्या पिठाची इडली बनवून दाखवणार आहे. तर नाचणीची इडली बनवली, तांदळाची पाहिली असेल तुम्ही. मी स्टफिंग इडली बनवलेली आहे. बऱ्याच इडल्या मी ट्राय केलेल्या आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही नक्की जाऊन बघा. तर ही ज्वारीच्या पिठाची इडली आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेली आहे आणि खूप प्रोटीनयुक्त. मुलं जर भाकरी खात नसतील तर त्यांच्या पोटात ज्वारी ही ची भाकरीही जावी यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी भरून उडदाची डाळ घेतली आणि ते मी भिजत घालणार आहे 4 ते 5 तासांसाठी. तर ह्याच्यातली 1 वाटी भरूनच पीठ मला लागणार आहे, पण मला काही उडीद वडेही बनवायचे आहे. त्यासाठी मी 1 वाटी भरून डाळ भिजत घालणार आहे. पहिल्यांदा डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ धुतलेलं पाणी मी झाडांना ओतते. तुम्ही पण नक्की झाडांनाच ओता. त्यांना छान फर्टिलायझर म्हणून यूज होतो. तर इथे बघू शकता डाळ 5 तास छान भिजलेली आहे. तर आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून स्मूथ अशी पेस्ट बनवून घेते. अगदी बारीक डाळ वाटायची आहे. त्यानंतर डाळ वाटून मी बाजूला ठेवून घेतली. एका बाउलमध्ये मी 1 वाटी भरून ज्वारीचं चाळलेलं पीठ घेतलं. त्यानंतर त्याच वाटीनं मी वाटलेली जी आपण डाळ आहे, त्या डाळीची पेस्ट घालून घ्यायची आहे 1 वाटी भरून. सेम घ्यायचं आहे दोन्हीही मिश्रण. दोन्ही जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल असं पाणी घालून इडलीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर एकदम पाणी घालू नका, जसं लागेल असंच पाणी घाला. थोडंसं मीठही घातलं आहे मी चवीनुसार. छान एकजीव करून घ्यायचं आहे. यानंतर हे आपण एका डब्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि रात्रभर पीठ आंबवण्यासाठी ठेवणार आहोत. तर सकाळी मला टिफिन असतो, त्यामुळे थोडीशी घाई होती. मी अगोदर काही इडल्या बनवून घेतल्या. त्यामध्ये पहिल्यांदा रेकॉर्ड नाही केलं. नंतर इथे बघा मी इडली बनवत आहे. तर खूप छान आणि फ्लफी झालेली. जसं आपण तांदळाची इडली बनवतो अगदी तसंच करायचं आहे. तेवढाच वेळ लागतो ह्या इडलीला शिजवण्यासाठी पण. तर इथे बघू शकता सगळ्या इडल्या तयार आहेत. त्यानंतर मी खोबऱ्याची चटणी बनवून घेते. त्यासाठी मी ओला नारळ घेतलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ घातलं चिमूटभर, जिरं घालायचं आणि ह्याची छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. एका वाटीत काढून त्याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणी टाकून घेतली मी. मिक्स करायचे. असं हे इडली आणि खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान इडल्या झालेल्या आहेत. हे ज्वारीच्या पिठाच्या इडल्या आहेत. एका ताटामध्ये मी इडली आणि चटणी काढून घेते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि ह्याच्या आणखीन इडलीच्या रेसिपी पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत. नक्की बघा आणि सबस्क्राईब करून जाताना.